हे मंदिर आहे का वरचं हे खाटूश्याम मंदिर आहे। हे मूळतः राजस्थानमध्ये खाटू या ठिकाणी हे मंदिर आहे आणि कलियुगात अनेक लोकांना या ठिकाणी आता कोणाला मानसिकरित्या जे खचलेले लोक असतात, कोणी व्यापारात खचलेला आहे, कोणी अभ्यासात खचलेला आहे, कोणी पारिवारिक जीवनात खचलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने जे खचलेले लोक आहे त्यांना हिम्मत देण्यासाठी या मंदिराची या ठिकाणी निर्मिती केली आहे। कलियुगामध्ये ही जी दंतकथा आहे महाभारतातून आलेलं आहे खाटूश्यामजींचं, आणि यांना कृष्णाने जेव्हा यांचं शीश दान मागितलं, जेव्हा यांनी आपलं शीश दानात कृष्णाला दिलं, तेव्हा कृष्णाने सांगितलं होतं की कलियुगामध्ये तुम्ही माझ्या नावाने ओळखले जाल आणि माझा वास तुमच्यात राहील। आणि महाभारतातलं एक कॅरेक्टर आहे, यांनी आपल्या आईला वचन दिलं होतं की मी नेहमी कमजोर लोकांच्या सोबत राहील, जे हारलेले आहे त्यांच्यासोबत राहील। तर कलियुगात ज्यांना असं वाटते की आपण कुठेतरी कमजोर पडतोय, हारतोय, त्यांचा सहारा आणि त्यांच्यासाठी एक मोठा त्या ठिकाणी मानसिक आधार शोधताना लोक खाटूला जातात, त्या ठिकाणी राजस्थानला जातात। सगळ्यांचं त्या ठिकाणी दर्शनाला जाणं होत नाही, म्हणून या ठिकाणी नागपूरला, धामणगावला आणि आता आर्वीला या ठिकाणी हे मंदिर साकार करण्यात आलेलं आहे। हे प्रतिकृती आहे खाटूश्यामजीची। या ठिकाणी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आजपासून सुरू होऊन 19 तारखेला मुख्य प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी श्यामसेवा समितीच्या सर्व लोकांनी, या ट्रस्टनी या ठिकाणी लोकसहभागातून या मंदिराची निर्माण केलेलं आहे। भव्य असं मंदिर या ठिकाणी साकारलेलं आहे आणि भक्तांसाठी हे 19 तारखेपासून हे मंदिर खुलं होणार आहे। हा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा या ठिकाणी आजपासून सुरू झालेला आहे आणि हीच महत्ता खाटूश्यामजीची आहे। कलियुगात ज्याला असं वाटेल की आपण कमजोर पडतोय, आपण हारतोय, त्यांना सहारा मिळवण्यासाठी, त्यांना मनोबळ मिळवण्यासाठी हे खाटूश्यामजीचं मंदिर या ठिकाणी साकारलेलं आहे।